माझ्या लहानपणी मी मेथीचे पराठे अगदी आईच्या हातचे 2-3 सहज खाऊन जात होती. मऊसूद अशी मेथीचे पराठे व्हायचे आणि ते मला खूप आवडायचे. चला तर मग आपण त्या पद्धतीचे मेथीचे पराठे बनवू. इथे एक भांडं घेतले, त्यामध्ये पाणी टाकले. पाण्यामध्ये मीठ टाकून आपण मेथी उकळवून घेतोय 1-2 मिनिटाकरता. त्यानंतर झाऱ्याने आपण काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण, अद्रक आणि 2 कांदे आणि मेथी यांचे मिश्रणाची पेस्ट करून घ्यायची. ही पेस्ट करून झाल्यानंतर एका बाउलमध्ये टाकून घ्यायचं. हे मिश्रण टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद 2 चमचे, सोबतच आपल्याला गरम मसाला 1 चमचा आणि लाल चटणी 3 चमचे याप्रमाणे टाकायची. लाल चटणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकतात. सोबतच चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले आणि चव वाढवण्यासाठी इथे मी तीळ घेतली आहे 2 चमचे. 1 चमचा ओवा घ्यायचा आहे. त्यामध्ये गव्हाचे पीठ 2 बाउल आणि बेसन पीठ 1 बाउल. हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे. सॉफ्ट असा डो आपला तयार झाला आहे. चला आपण आता मेथीचा पराठा लाटून घेऊ. अगदी याप्रमाणे तुम्ही लाटून घ्या. थोडं लाटून झाल्यानंतर त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. याप्रमाणे तेल लावून घेतल्यानंतर त्याची घडी पाडायची. यामुळे मेथीचा पराठा अगदी मऊ राहतो आणि टम्म पण फुगतो. बारीक असा लाटून घ्यायचा. लाटून झाल्यावर आपला तवा गरम झालेला आहे. त्यावरती आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. हा भाजताना तुम्ही बटर, तूप किंवा तेल याचा वापर करू शकतात. अगदी दोघी बाजूंनी खमंग असा भाजून घ्यायचा. बघू शकतात छान असा आपला मेथीचा पराठा आई बनवते त्या पद्धतीने तयार झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत एन्जॉय.